हॅलो गाईज, आम्ही आता चालू आहे पुन्हा एकदा माझा प्लॅन केलेला आहे. एक स्टे तिथेच कुर्ता बिडता काय तू काय लग्नात चाललं का तिथं? टाइमपाससाठी चकना आम्ही घेतलेलो आहे. तर थोडासा प्लॅन जरा चेंज झाला आहे. सगळेजण ट्रेनने जाणार होते आणि मध्ये थोडंसं प्लॅन चेंज करून ऑटो आणि एक कारने जायचा प्लॅन केलेला आहे. गाडीची पूजा वगैरे केली आणि आता आम्ही इकडे निघतोय. अजून जाता आता आम्हाला 1.5 तास तरी लागणार आहे. फुटबॉलमध्ये आता हवा नाही म्हणून आम्ही हवा भरण्यासाठी फक्त चालू आहे सायकलवाल्याकडे. तिकडे जाऊन त्याच्यामध्ये हवा भरेल आणि एन्जॉय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मंदिर मामा की. We are going to the farmhouse in Chitwala. RK farmhouse. This is so big farmhouse. So we will enjoy today or tomorrow. 2 days journey. दारू प्यायला आलेलो आहोत. आमचा आज उपवास आहे. उद्या आम्ही होणार आहोत. त्यामुळे नरेवा तर ते 5 मिनटं आणि 5 मिनटानंतर आम्ही इथं इकडे निघणार आहे. एक रिक्षा केली आणि एक कार केलेले. गणपती बाप्पा मोरया. मोरया. चालेल, इथं आम्ही इथं विश्रांती केली 5 मिनिटाची आणि इकडनं आम्ही आता परत निघतोय. मध्ये काय सांगा काहीच निखिल टेन्शन मध्ये. निखिल भाऊ टेन्शन मध्ये खरंच. रिझल्ट सांगा जरा. सांग रे माझा मोबाईल घेतलास ना. हाय, आमचा मित्र लाडका निखिल आमचा सभा कार्यकर्ता. त्याचा मोबाईल हरवला आहे. अकॅडमीला फोन करणार आहे. जरा कॉफी घ्यायला येऊ. त्यामुळे मोबाईल हरवलेला आहे. त्या आम्ही कोणते प्रयत्न चालू आहेत आमचे. कळत नाही. मला असं वाटतं हिनीच लपून ठेवलेलं आहे कुठेतरी. मला तर वाटतं त्यांनी रिक्षात ठेवला असेल मोबाईल काहीतर. नाहीतर हवा भरताना मोबाईल होता. त्यांचे पप्पा रिक्षामधून येत आहेत. मला असं वाटतं पप्पांकडे मोबाईल दिला असेल आणि आम्हाला वायफाय कामं करताना सोडायला लावतो. बाकी काय फार्म हाऊस थोडा जवळच आलेले आहे. अजून अर्धा तासामध्ये आम्ही पोहोचणार आहे आणि अजूनपर्यंत ह्याचा मोबाईल काय भेटलेला नाही आम्हाला. कसला मोबाईल भेटतोय आम्हाला. CID कडे केस केली आणि केस आमची दर्ज करणार मी हायकोर्ट मध्ये. फक्त याचा माप शोधून देऊ शकतो. आता तो बिलाल आता त्या रिक्षामध्ये बसलाय. मला तर असं वाटतं त्याला बरोबर पडला असेल नाही असं वाटतं. फायनली आम्हाला मोबाईल भेटलेला आहे. CIDने शोध लावलेला आहे. भेटलेला नाहीये. सांग ना आता कोणी घेतलेलं सांग. आम्ही CID रूल्स लागले. CID रूल्स लागू केले. अंडी बंडी शंडी त्याच्यामुळे कबूल झालेलं आहे की मोबाईल मी ठेवलेला आहे. पण आज मोबाईल भेटलेला नाहीये. संकेत मोरेचा प्री प्लॅन होता. यांनी सांगितलं माझ्या हातात फायनली मोबाईल भेटला आहे पण मोबाईल अजूनपर्यंत हातामध्ये आलेला नाही.
फायनली फार्म हाऊस आलेला आहे. जेवढा आम्ही वाट बघत होतो फार्म हाऊस कधी येईल 1.5 तासानंतर, 1.5 तासाचा पण नाही, ॲक्च्युली 2 तास झालेला आम्हाला. आम्ही येतोय गाडीमध्ये आणि फायनली आम्ही इथं पोचलो फार्म हाऊसला. आणि अंधार असल्या कारणाने फार्म हाऊसचं पूर्ण स्पेस तुम्हाला दाखवू शकेल की नाही माहिती नाही, पण थोडंफार तरी तुम्हाला आज दाखवतोय. दोघं पण टायमावर आलो. तसा मोठाच आहे, आता बघूया. असा पूर्ण अंदाज झाला, लाईट्स काही एवढे नाही आहेत, पण फार्म हाऊस कसं आहे तर तुम्हाला एवढं काय दाखवता येणार नाही. पण सकाळी तुम्हाला पूर्णपणे फार्म हाऊस कसं आहे काय ते तुम्हाला मी दाखवल, तर तुम्ही ते एकदा बघून घ्या. तर सध्या आम्ही चाललो आहे आमच्या रूमवरती. तुम्हाला आमचा आता रूम दाखवतोय. आमचा फर्स्ट रूम छोटासा जो रूम आहे, जास्त काही नाही, 15 जणांसाठी तर त्यामुळे यूज केला, 2 रूम दिले त्यामध्ये. हा आमचा सेकंड रूम. आलो आहे एन्जॉय करतो. एन्जॉय करून आते तर ॲक्च्युली पोहायला चालू. गाडी सलमान खान, रणवीर सिंग, रणवीर कपूर, सगळे कलाकार बाहेर पडले. चंद्र नाही, चांद नाही, सूर्य, नीला आसमान. भांग पाडते, भांग काढतो. एक
सकाळ झालेली आहे आणि 8 वाजलेत. आता आम्ही उठलो. काल उशिरापर्यंत आमचा प्रोग्राम झाला. तर क्रिकेट, स्विमिंग पूल हे सगळं जाणून टोटल झोपायला तर 4 वाजले होते. आणि आज आम्ही पूर्ण फार्म हाऊसमध्ये फुल एन्जॉय करणार आहे. चाय पण आता यायला लागलाय. मी चाललो आता स्विमिंग पूलमध्ये. अर्धा माणसं तिकडंच आहे सगळेजण. फार्म हाऊस पण भारी आहे. तुम्हाला दाखवतो. रात्री अंधार झाला होता. अंधार झाल्यामुळे तुम्हाला काही दाखवलं नाही. आज तुम्ही बघू शकता की फार्म हाऊसचं तुम्हाला पूर्णपणे आम्ही दाखवतो. तर फार्म हाऊसचं नाव हा RK फार्म हाऊस आहे. नाश्त्याचा टाइम झालाय. नाश्त्यामध्ये भुर्जी पाव आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा पोहे पण केलेले आहेत आमच्या इथे. हॅलो गाईज, फायनली आमची पिकनिक इथं संपलेली आहे आणि आता आम्ही इथं निघतो. फायनली आमची पिकनिकची ट्रिप इथं संपलेली आहे. RK फार्म हाऊसमध्ये आमचा हा 5चा दिवस होता. नेक्स्ट डे केली आणि आज अपडे करून आम्ही पुन्हा निघतोय. आणि पुन्हा भेटू आपण लवकरच. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.